इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये 2 पळी इतकं तेल टाकायचं, चवीपुरता मीठ टाकूया, थोडीशी हळद टाकायची, 1 चम्मच साखर, अर्धा चम्मच निंबू सत्व टाकलेलं आहे। यामध्येच 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन आणि 1 वाटी पाणी टाकायचं। मिक्सरमध्ये फिरवून स्मूथ असं हे बॅटर आपण रेडी करून घेऊया। आता यामध्येच आपल्याला पाव चम्मच इतका खायचा सोडा टाकायचा आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे तुम्ही बॅटर बघू शकता फुलून डबल झालेलं आहे। एखाद्या ऑइलनी ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये हे सगळं बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हा ढोकळा आपल्याला हाय फ्लेमवर 15 ते 20 मिनिटं स्टीम करून घ्यायचा आहे। टूथपिकनी चेकसुद्धा करूया। इथे बघू शकता मस्त आपला ढोकळा रेडी झालेला आहे। थंड होण्यासाठी साईडला ठेवू। कढईत तेल टाकायचं, मोहरी टाकूया, कढीपत्त्याची पाने टाकायची, हिरवी मिरची, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी साखर आणि पाणी टाकून आपल्याला इथे तडका रेडी करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता मस्त तडका रेडी झालेला आहे। आता आपला हा ढोकळा ना हलकासा थंड झाला आहे, कढईने मोकळा करून घ्यायचा आणि बघू शकता मस्त जाळीदार आपला हा ढोकळा तयार झालेला आहे। हव्या त्या आकारामध्ये हा ढोकळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि यावरच आपल्याला तयार केलेला हा तडकासुद्धा टाकून घ्यायचा आहे। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकली आहे मी आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त जाळीदार आपला हा ढोकळा रेडी झालेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला हे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण ढोकळा बनवू।